नमो नमः. मी व्यासपीठ गायत्री जोशी. साप्ताहिक राशीभाव विचाराच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. पहिल्या भागात आपण 4 राशी पाहिल्यात. आता आपण पुढच्या 4 राशी पाहूयात. सिंह राशीच्या लोकांसाठी आठवडा अधिकाऱ्यांचा असेल, समाजात मान सन्मान वाढेल आणि प्रलंबित कायदेशीर कामात यश मिळेल. मात्र अति आत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतरांचे ऐकून नक्की घ्या. उपाय: रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा आणि त्यात थोडे लाल चंदन टाका. यामुळे तुमचे तेज वाढेल. लकी कलर जो आहे तो केशरी. लकी नंबर जो आहे तुमच्यासाठी 1 असेल. कन्या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी बदलांचे संकेत आहेत. नवीन जबाबदारी अंगावर येईल, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. खर्चांचे प्रमाण वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. सावध राहा. उपाय: बुधवारी लहान मुलांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू एक दान करा किंवा फळ दान करा. अडथळे दूर होतील. लकी कलर जो आहे तो गडद हिरवा रंग. लकी नंबर जो आहे तो 5 असणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम संबंधासाठी सुवर्ण काळ आहे. जोडीदारांसोबतचे जुने वाद मिटतील. भागीदारातील व्यवसाय मोठा आणि आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. विलासी वस्तूंवर खर्च होताना दिसतो आहे. उपाय: शुक्रवारी कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावणे गरजेचा. देवी लक्ष्मीची आरती करा, त्याने समृद्धी तुमची होईल. लकी कलर जो आहे तो गुलाबी आहे. लकी नंबर जो आहे तो 6 असेल. वृश्चिक राशीच्या जातकांना शत्रूंवरती विजय मिळवता येईल. कोर्टाच्या प्रकरणामध्ये निकाल तुमच्या बाजूला लागण्याची शक्यता जास्त आहे. जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतं, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. उपाय: शनिवारी हनुमंताला शेंदूर अर्पण करा आणि बजरंग बाणाचे पाठ करा. सर्व संकटांपासून संरक्षण मिळेल. लकी कलर जो आहे तो मरून असेल. लकी नंबर जो आहे तो 9 असेल. तुमची रास अजूनही आली नाहीये ना, तर मग धनु ते मीन राशीचा विशेष धनयोग पाहण्यासाठी पार्ट 3 नक्की बघा. तुमच्या आयुष्यातील समस्यांचे अचूक समाधान मिळवण्यासाठी कमेंटमध्ये तुमची राशी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.